Hello dear friends, today we will see Science Part 2, second chapter, Life Processes in Living Organisms Part 1, that is सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1. सजीवातील जीवन प्रक्रिया म्हणजे सजीवांच्या बॉडीचे जे काही फंक्शन्स असतात ते वेगवेगळ्या सिस्टीम्सद्वारे चालतात. अनेक सिस्टीम्स आपल्या बॉडीत कार्यरत आहेत की जेणेकरून आपलं सगळं बॉडीचं फंक्शनिंग व्यवस्थित कोऑर्डिनेट होत असतं. त्या सिस्टीमचा आज आपण अभ्यासणार आहोत. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट इज डायजेस्टिव्ह सिस्टीम, दॅट इज कॉल्ड पचन संस्था, मराठी पचन संस्था. सेकंड इज रेस्पिरेटरी सिस्टीम मीन्स श्वसन संस्था, आपण O2 घेतो आणि CO2 बाहेर सोडतो, दॅट इज रेस्पिरेटरी सिस्टीम. नेक्स्ट सर्क्युलेटरी सिस्टीम मीन्स रक्ताभिसरण संस्था, ब्लड आपल्या पूर्ण बॉडीमध्ये फ्लो होत असतं, हार्टकडे, लंग्सकडे, परत प्युअर इम्प्युअर होण्यासाठी जाणं, हे सगळं जो फ्लो आहे दॅट इज कॉल्ड ॲज सर्क्युलेटरी सिस्टीम. नेक्स्ट इज एक्सक्रिटरी सिस्टीम मीन्स उत्सर्जन संस्था, नको असलेलं अनवॉन्टेड वेस्ट मटेरियल बाहेर फेकणे, दॅट इज कॉल्ड एक्सक्रिटरी सिस्टीम, दॅट इज उत्सर्जन संस्था. अँड मेन पार्ट इज कंट्रोल सिस्टीम, दॅट इज नियंत्रण संस्था. सगळ्या सिस्टीम्समध्ये कोऑर्डिनेशन असणं हे कोण कंडक्ट करतं, तर कंट्रोल सिस्टीम कंडक्ट करते, की जेणेकरून प्रत्येक सिस्टीममध्ये कोऑर्डिनेशन राहायला पाहिजे, सिक्वेन्स राहायला पाहिजे, की जेणेकरून बॉडीचं फंक्शनिंग व्यवस्थित होईल, डिस्टर्ब होणार नाही, ती असते कंट्रोल सिस्टीम. आणि ही कंट्रोल सिस्टीम्स आपली एन्झाईम्सनी किंवा आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो संप्रेरक किंवा हार्मोन्स याच्याद्वारेही रन होत असते. आता या सगळ्या सिस्टीम्स चालवण्यासाठी, जसं गाडी चालवण्यासाठी फ्युएल लागतं, इंधन लागतं, तशा या सगळ्या सिस्टीम्स बॉडीमध्ये चालण्यासाठी आपल्या बॉडीला कंटिन्युअस एनर्जी लागते. तो एनर्जीचा सोर्स कुठेही ब्रेक होता कामा नाही. सो ऑल सिस्टीम्स रिक्वायर कंटिन्युअस सोर्स ऑफ एनर्जी. मग एनर्जी कुठून येते बॉडीमध्ये? द प्रोडक्शन ऑफ एनर्जी टेक्स प्लेस इन मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया म्हणजे मराठीमध्ये तंतुकणिका म्हणतात त्याला. कुठे असतात ह्या मायटोकॉन्ड्रिया? तर प्रत्येक पेशीमध्ये. ईच सेल कंटेन्स मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियाला आपण ऊर्जा निर्मितीचं, तंतुकणिकेला आपण म्हणतो ऊर्जा निर्मितीचं केंद्र, की जिथे आपली बॉडीची सगळी एनर्जी, लागणारी एनर्जी तयार होत असते आणि मग नंतर तिथून ती आपण युटिलाइज करतो आणि आपल्या सगळ्या सिस्टीम्सला ती वापरायला मिळते. मग आता ही एनर्जी आपल्याला कुठून मिळते? जे काही फूड आपण खातो, वॉट एव्हर वी आर इटिंग दॅट फूड ॲटम्स, फ्रॉम दॅट वी आर गेटिंग द एनर्जी. मग विच आर द मेन सोर्सेस? फर्स्ट कार्बोहायड्रेट्स मीन्स कर्बोदके. सेकंड फॅट्स मीन्स स्निग्ध पदार्थ. कर्बोदके म्हणजे कोण आली? तुम्ही जे पोळी भाकरी जे खाता त्याच्यामध्ये कर्बोदके आली, भात. फॅट्स स्निग्ध पदार्थ सगळे ऑइली ॲटम्स, तूप, तेल वगैरे, शेंगदाणे ज्याच्यातून ऑइल सीड्स असतात. नंतर लिपिड्स प्रथिनं, नॉनव्हेज प्रकार सगळा याच्यामध्ये येतो. आपले एग्स, मीट, फिश, चिकन हे सगळे लिपिड्समध्ये आले. हे तीन जे भाग आहेत, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स अँड लिपिड्स, आर द मेन सोर्स ऑफ एनर्जी. या तीन पार्टनी आपली बॉडी, हे आपल्या बॉडीचे मेन बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट कोण निभावतं? तर प्रथिने मीन्स लिपिड्स और प्रोटीन्स निभावतात. तर दीज आर द मेन सोर्स ऑफ एनर्जी. एनर्जी प्रोडक्शन. एनर्जी कुठून मिळते बॉडीला आपल्याला? तर फर्स्ट प्रोड्युसर्स आर प्लांट्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे सगळे सजीव प्राणी कन्झ्युम्स फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. सगळे सजीव प्राणी फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स कन्झ्युम करतात. त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. परत एक जर आपण म्हटलं प्लांट्स कन्सिडर केले तर प्लांट्सला आपण म्हणतो ऑटोट्रॉफ्स, मराठीमध्ये स्वयंपोषी. जे सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकतात त्यांना आपण स्वयंपोषी म्हणतो. ऑर्गॅनिझम्स विच प्रिपेअर देअर ओन फूड दॅट आर कॉल्ड ऑटोट्रॉफ्स. अँड दीज आर हेट्रोट्रॉफ्स. हू आर द हेट्रोट्रॉफ्स? ऑल ॲनिमल्स इन्क्लुडिंग अस human beings are also heterotrophs because they depend on other sources of food or other animals for their food. So they are called heterotrophs, means Marathi it is called as paraposhi.
नाव दिस ऑटोट्रॉफ्स व्हॉट दे डू, सगळे प्लांट, सगळ्या वनस्पती, सगळी झाडं हे काय करतात, युटिलाइज सम फूड फॉर देमसेल्स, स्वतःसाठी काही फूड वापरतात अँड रिमेनिंग इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ फ्रुट्स, लीव्स, स्टीम्स, रूट्स. काही जो राहिलेला भाग असतो फूडचा तो कशामध्ये साठवला जातो, फ्रुट्स म्हणजे फळामध्ये, लीव्स म्हणजे पानामध्ये, स्टेम म्हणजे खोडामध्ये आणि रूट्स म्हणजे मुळामध्ये. परत आता हे जे सगळे ॲनिमल्स म्हणजे आपण ह्युमन बिंग धरून हे ॲनिमल्स काय करतात, हे जे काही फॉर्ममध्ये फूड साठवलेलं आहे, स्टोअर केलेलं आहे, हे सगळं आपण कन्झ्युम करतो. हे सगळे प्रकार आपण अन्नामध्ये वापरतो, खाल्ले जातात आपल्याकडनं. सो ऑल ॲनिमल्स कन्झ्युम ऑल दीज टाइप्स ऑफ स्टोअर्ड फूड अँड दे गेट एनर्जी फ्रॉम दीज सोर्सेस. मग एनर्जीमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत की कशा पद्धतीने तुम्हाला एनर्जी मिळते. फर्स्ट न्यूट्रिएंट दॅट वी गेट फ्रॉम अवर फूड इज कार्बोहायड्रेट्स. मराठीमध्ये त्याला म्हणतात कर्बोदके. कर्बोदकांचा सोर्स कोणता कोणता आहे, मिल्क, फ्रूट्स, जॅगरी म्हणजे गूळ, केन शुगर, ऊसातली साखर, व्हेजिटेबल्स, पोटॅटोज, स्वीट मीट्स, व्हीट, मेज, रागी मीन्स नाचणी, ज्वार अँड राईस. हे सगळे पदार्थ आपल्या जेवणामध्ये, आहारामध्ये असतात की ज्याच्यावरनं आपल्याला कार्बोहायड्रेट्स मीन्स कार्ब्स, मराठीमध्ये कर्बोदके त्याला म्हणतात, आपल्याला मिळतात. 4 किलो कॅलरीज ऑफ एनर्जी वी गेट फ्रॉम 1 ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट्स. 1 ग्रॅमच्या कर्बोदकांपासून आपल्याला 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते, एनर्जी मिळते. फॉर एक्झाम्पल सपोज 1 चपाती इज इक्वल टू 30 ग्रॅम. अंदाजे मीडियम साईजची चपाती आपली ॲव्हरेज धरली तर 30 ग्रॅमची अंदाजे असते साधारणतः. मग 30 ग्रॅमच्या चपातीपासून जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 30 गुणिले 4 120 किलो कॅलरी आपल्याला एनर्जी मिळते. चपातीमध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत, गेहू हे कार्बोहायड्रेटचा सोर्स आहे. त्याच्यामुळे आपल्याला किती किलो कॅलरी मिळणार, 120 किलो कॅलरी ऑफ एनर्जी फ्रॉम 1 ग्रॅम ऑफ चपाती. आता जे काही आपण म्हणतो की एनर्जी पाहिजे बॉडीला काम करण्यासाठी, मग फक्त फूड स्टफच इम्पॉर्टंट आहे का, नाही. फक्त तुम्ही अन्न खात राहिला, जेवण खात राहिला आणि समजा सपोज तुम्हाला ऑक्सिजन हवा मिळालीच नाही रेस्पिरेशनला, तुम्ही जिवंत राहाल का, नाही. तर विदाउट फूड ऑक्सिजन इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर आवर बॉडी. फूड अँड ऑक्सिजन गेट ॲब्सॉर्ब इन आवर बॉडी थ्रू सर्क्युलेटरी सिस्टीम. आणि ज्यावेळेस आपण ऑक्सिजन युटिलाइज करतो बॉडीला आतमध्ये, म्हणजेच ती प्रोसेस आपण जी करतो त्याला आपण रेस्पिरेशन म्हणतो. व्हॉट इट इज कॉल्ड ॲज रेस्पिरेशन, मराठीमध्ये त्याला श्वसन म्हणतात. तर वर पाहता क्षणी आपल्याला फक्त असं माहिती आहे सगळ्यांना की O2 आतमध्ये घेणं आणि CO2 बाहेर सोडणं, दिस इज कॉल्ड ॲज रेस्पिरेशन. नाही, रेस्पिरेशन ऑकर्स ॲट 2 लेवल्स. फर्स्ट लेवल इज सेल्युलर लेवल अँड सेकंड लेवल इज बॉडी लेवल रेस्पिरेशन. सेल्युलर लेवल म्हणजे पेशी स्तर, प्रत्येक पेशीच्या आतपर्यंत ही प्रोसेस होते. सो इट इज सेल्युलर लेवल. आणि ही जी बॉडी लेवलची रेस्पिरेशन आहे ती शरीर स्तरावर म्हणजे फक्त O2 आतमध्ये घेणं आणि CO2 बाहेर सोडणं, ही बॉडी लेवलची. आणि आतमध्ये जे काही केमिकल रिॲक्शन्स होतात सगळ्या एकदा O2 आतमध्ये गेल्यानंतर बॉडीमध्ये, ब्लडमध्ये, सायटोप्लाझममध्ये, दॅट इज कॉल्ड ॲज सेल्युलर लेवल रेस्पिरेशन. याच्यामध्येही पुढे परत 2 पार्ट आहेत. या लेवलला O2 ॲब्सॉर्ब करून आतमध्ये फूड ऑक्सिडाईज होतं. जे काही फूड आपण ते खातोय आणि जे काही रेस्पिरेशनने ऑक्सिजन आतमध्ये जातोय, हे दोन्ही कंबाईन होऊन फूडचं ऑक्सिडेशन होतं. एक तर पहिला प्रकार आहे विथ O2 मीन्स इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, दॅट इज कॉल्ड ॲज एरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन मीन्स मराठीमध्ये त्याला म्हणतात ऑक्सिश्वसन. ऑक्सिजनच्या सान्निध्यात होणारं श्वसन इज कॉल्ड ॲज ऑक्सिश्वसन. आणि सेकंड टाईप जो आहे विदाउट ऑक्सिजन, दॅट इज कॉल्ड ॲज अनएरोबिक रेस्पिरेशन. मराठीमध्ये त्याला म्हणतात विनॉक्सी श्वसन. ऑक्सिजनच्या अब्सेन्समध्ये जे होणारं श्वसन आहे दॅट इज कॉल्ड विनॉक्सी श्वसन. विनॉक्सी श्वसनचा एक नेहमीचं उदाहरण तुमचं, ज्यावेळेस तुम्ही
मूग अंकुरता मातीमध्ये ज्यावेळेस बीज झाकलेलं असतं तिथे ऑक्सिजन नसतो. विदाऊट प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन जे रेस्पिरेशन तिथं होतं म्हणजे जर्मिनेशन होतं सीडचं, हे अनएरोबिक रेस्पिरेशनचं एक्झाम्पल आहे. आणि इथे एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे आपल्या बॉडीच्या इनसाइड फूडचं जे ऑक्सिडेशन होतं आहे आणि त्याच्यातून एनर्जी जी तयार होतीये दॅट इज कॉल्ड ॲज एरोबिक रेस्पिरेशन. मीन्स ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. जे काही आपण फूड खातोय, वॉट एव्हर दॅट वी आर इटिंग फूड स्टफ्स, it is converted into glucose, and from that glucose we get energy in the form of ATP molecule. What is that ATP? Adenosine triphosphate. एनर्जी करन्सी आपली आहे बॉडीची. जसं आपलं रुपया किंवा रुपीज हे करन्सी आपल्या अर्थसत्तेचं, तसं आपल्या बॉडीची एनर्जी करन्सी आहे ती ATPच्या फॉर्ममध्ये मोजली जाते. जेवढे ATP जास्त प्रोडक्शन होणार तेवढी एनर्जी आपल्या बॉडीची जास्त. How these ATPs are formed in our body? The first step for this ATP production is glucose oxidation. Where does this glucose come from? It comes from the digestion of our food. जे काही आपण फूड खातोय त्याच्यातून जे काही डायजेशन होऊन तयार होतं ते पहिले एक शुगरचा फॉर्म आहे आपल्या बॉडीत तयार होणारा ग्लुकोज. आणि या ग्लुकोजचं ऑक्सिडेशन 3 स्टेप्समध्ये होतं. त्याच्यातून आपल्याला एनर्जी मिळत राहते. फर्स्ट स्टेप त्याच्यातली आहे ग्लायकोलायसिस. ही कुठे होते ॲक्च्युली प्रोसेस? इन सायटोप्लाझम. सायटोप्लाझम म्हणजे सेलच्या आतमध्ये असलेला जो काही फ्लुइड असतं, मॅटर असतं, आपण त्याला मराठीमध्ये पेशीद्रव म्हणतो, पेशीद्रव्य. सायटोप्लाझममध्ये हे ग्लायकोलायसिस होती ही प्रोसेस. मराठीमध्ये त्याला म्हणतात ग्लुकोज विघटन. ग्लुकोजचं विघटन होणं म्हणजे थोडक्यात ग्लुकोजचं तुकडे होणे छोटे छोटे. ग्लुकोज इज ऑक्सिडाइज and what they form pyruvic acid plus ATP, adenosine triphosphate plus NADH2 and water. What is this NADH2? हे एक प्रकारचं एन्झाईम आहे. याचं लॉंग फॉर्म आहे निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. आता हे जे काही पायरुविक ॲसिड, पायरुविक आम्ल जे तयार झाले याचं कन्व्हर्जन परत पुढच्या स्टेपला ॲसिटिल को एन्झाईम ए याच्यामध्ये होतं. 2 मॉलिक्यूल NaDH2 चे परत तयार होतात आणि 2 मॉलिक्यूल कार्बन डायऑक्साईडचे तयार होतात. ही झाली पहिली स्टेप. प्रिव्हियसली वी हॅव सीन दिस ग्लायकोलायसिस. दिस ग्लायकोलायसिस इज ऑल्सो नोन ॲज EMP pathway. What is the meaning of this EMP pathway? Actually, this process is discovered by Gustav Emden, Otto Meyerhof and Jacob Parnas. The first letter of these 3 scientists, that is EMP, so it is also called as EMP pathway. And tricarboxylic acid cycle is also known as Krebs cycle because it is discovered by Sir Hans Krebs, and so he got Nobel Prize for this discovery in 1953. Now we will see anaerobic respiration. मराठीमध्ये त्याला म्हणतात विनॉक्सी श्वसन, की ऑक्सिजनच्या अब्सेन्समध्ये जे रेस्पिरेशन होतं दॅट इज कॉल्ड अनएरोबिक. ग्लुकोजचं ग्लायकोलायसिस. आता याच्यामध्ये 3 काय म्हणतात पॉसिबिलिटीज होऊ शकतात. पहिली जी आहे की मायक्रो ऑर्गॅनिझम्सद्वारे जर ग्लायकोलायसिस झालं तर पायरुविक ॲसिड तयार होतं. पायरुविक ॲसिडचं एन्झाईममुळे कन्व्हर्शन फर्मेंटेशन प्रोसेसमुळे व्हिनेगर आणि व्हिटॅमिन्स अशा प्रकारचे प्रोडक्ट आपल्याला या पॉसिबिलिटीमध्ये मिळतात इन केस ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मायक्रोज बॅक्टेरियामध्ये या प्रकारचं ग्लायकोलायसिस होतं. दुसरी पॉसिबिलिटी आहे जेव्हा आपण एक्सरसाइज करतो, विगरस खूप सारा व्यायाम करतो, तर त्यावेळेस मसल सेल्समध्ये हे अनएरोबिक रेस्पिरेशन होतं. सेम प्रोडक्ट परत पहिल्यासारखं पायरुविक ॲसिड फर्मेंटेशन होतं एन्झाईम्सनी आणि लॅक्टिक ॲसिड जे तयार होतं ते मसल्समध्ये साठतं आपल्या आणि त्याच्यामुळे आपल्याला टायर्डनेस येतो आणि पायामध्ये क्रॅम्प्स यायला लागतात ड्युरिंग एक्सरसाइज. हे कुठं होतं अनएरोबिक रेस्पिरेशन अशा प्रकारचं ड्युरिंग एक्सरसाइज? तर इनसाइड एरिथ्रोसाइट्स अँड मसल सेल्स. तिसरी पॉसिबिलिटी आहे शुगर फॅक्टरी, साखर कारखाना किंवा बेकरीमध्ये जे फर्मेंटेशन होतं. पायरुविक ॲसिड सेम प्रोडक्ट नेहमीसारखं फर्मेंटेशन ऑन फर्मेंटेशन विथ एन्झाईम्स. प्रोडक्ट वी गॉट इज अल्कोहोल. आता याचं काय म्हणतात आपल्याला माध्यम ईस्टद्वारे हे केलं जातं
किंवा ईस्ट हे वापरलं जातं शुगर फॅक्टरीमध्ये आणि बेकरीमध्ये, तर हे अनएरोबिक रेस्पिरेशन आपल्याला शुगर फॅक्टरीमध्ये दिसतं. असे 3 पॉसिबिलिटीज आहेत की एकदा एक्सरसाइज करताना काय प्रकार आहे अनएरोबिकचा. पहिला नॉर्मल मायक्रो ऑर्गॅनिझम्सद्वारे ज्यावेळेस होतं त्यावेळेस व्हिनेगर आणि विटॅमिनसारखे प्रोडक्ट मिळतात. आणि तिसऱ्यामध्ये जेव्हा फर्मेंटेशन होतं शुगर फॅक्टरीसारख्या ठिकाणी त्यावेळेस प्रोडक्ट असतं अल्कोहोल. नेक्स्ट, एक्सेस ऑफ कार्बोहायड्रेट्स सगळं यूज करून झालं, ATPs तयार झाले बॉडीमध्ये, ATP वापरली जाते ॲज अ एनर्जी म्हणून. मग एक्सेस जे कार्बोहायड्रेट असतं, एक्सेस कार्बोहायड्रेट हे काय होतं, कुठं जातं, स्टोर्ड इन लिव्हर अँड मसल्स इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजेन. ज्यावेळेस हे स्टोअर होतं त्यावेळेस जेव्हा रिक्वायरमेंट असेल त्यावेळेस हे युजडअप होतं परत ग्लायकोलायसिसमध्ये किंवा ATPs तयार करण्यासाठी. ॲक्च्युली आपण म्हणतो की प्रोटीन्स आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ आवर बॉडी. ॲनिमल ओरिजिन प्रोटीन म्हणजे ॲनिमलपासून जे मिळतात आपल्याला प्रोटीन, दे आर कॉल्ड ॲज फर्स्ट क्लास प्रोटीन. म्हणून आपण एग जे अंड जे आहे त्याला आपण म्हणतो की ते चांगलं फर्स्ट क्लास प्रोटीन आहे. 4 किलो कॅलरीज ऑफ एनर्जी वी गेट फ्रॉम 1 ग्रॅम ऑफ प्रोटीन. म्हणजे थोडक्यात जर आपण एक अंड गृहीत धरलं तर 1 एग पासून आपल्याला अंदाजे 66 कॅलरीज म्हणतात. म्हणून आपण जाहिरात बघतो टीव्हीवर, संडे हो या मंडे रोज खाऊ अंडे. त्याचं कारण ॲक्च्युली हे की अंड्यामध्ये जे आहेत प्रोटीन्स ते फर्स्ट क्लास प्रोटीन्स आहेत आणि ते बॉडीचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. मग अशा वेळेस प्रोटीन युजडअप झालं बॉडीनी तर राहिलेलं प्रोटीन काय होतं, एक्सेस ऑफ प्रोटीन इज कन्वर्टेड इंटू ग्लुकोज थ्रू द प्रोसेस ऑफ ग्लुकोनिओजेनेसिस. याचंही तसंच आहे, एक्सेस ग्लुकोज साठवलं, जेव्हा रिक्वायरमेंट आहे बॉडीला ज्यावेळेस उपवास घडला जातो त्यावेळेस हे ग्लुकोज वापरलं जातं. हे झालं मनुष्याच्या बॉडीमधलं किंवा प्राण्याच्या बॉडीतलं हे एक्सेस प्रोटीन. प्लांटमध्ये काय होतं, प्लांटमध्ये रुबिस्को नावाचं प्रोटीन आहे की जे क्लोरोप्लास्टमध्ये साठवलं जातं. ते खूप अबंडंटली म्हणजे पुष्कळ प्रमाणामध्ये जे असतं. सो इट इज प्लांट प्रोटीन, दिस इज ॲनिमल प्रोटीन. नेक्स्ट न्यूट्रिएंट इज लिपिड. कार्बोहायड्रेट झाले, नंतर प्रोटीन झाले, आता आले लिपिड्स. लिपिड्स म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो त्याला मराठीत मेदामले. फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल जर कंबाईन केले तर आपल्याला लिपिड्स मिळतात. मग लिपिड आपण पचवतो, डायजेस्ट करतो, म्हणजे काय करतो, त्याचं कन्व्हर्जन आपण परत फॅटी ॲसिड आणि अल्कोहोलमध्ये करतो. याचं डिस्ट्रीब्युशन आणि ॲब्सॉर्प्शन बॉडीमध्ये होतं. दिस प्रोड्युसेस सबस्टन्स नेसेसरी टू देमसेल्स आणि बाकीचं स्टोअर होतं. आता लिपिडमधून किती एनर्जी मिळते, 9 किलो कॅलरीज ऑफ एनर्जी पर 1 ग्रॅम ऑफ लिपिड. एक्सेस लिपिड्स आर स्टोर्ड इन ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. नेक्स्ट न्यूट्रिएंट इज विटॅमिन्स. विटॅमिन्स जरी आपल्याला बॉडीला थोड्या प्रमाणात लागत असतील, लेस अमाऊंटमध्ये, तरी ते इम्पॉर्टंट असतात बॉडीच्या फंक्शनसाठी. कुठले कुठले विटॅमिन्स आहेत किंवा आपल्या बॉडीला कोणते कोणते टाईपचे विटॅमिन्स लागतात. विटॅमिन ए, विटॅमिन बी, विटॅमिन सी, विटॅमिन डी, विटॅमिन ई अँड विटॅमिन के. याच्यामध्ये परत 2 टाईप्स असतात. फॅट सॉल्युबल प्रोटीन्स आर ए, डी, ई अँड के. दीज विटॅमिन्स आर फॅट सॉल्युबल अँड वॉटर सॉल्युबल विटॅमिन्स आर विटॅमिन बी अँड सी. फॉर FADH2 अँड NADH2 याच्या आधी आपण जे एन्झाईम्स बघितले ग्लायकोलायसिसमध्ये, त्याच्यासाठी रायबोफ्लोविन म्हणजे विटॅमिन B2 अँड निकोटिनमाइड विटॅमिन B5 हे नेसेसरी असतात या एन्झाईमच्या प्रोडक्शनसाठी. याच्यानंतर आपण बऱ्याच वेळा ऐकतो की पोट बिघडलं आहे, लूज मोशन्स सुरू आहेत किंवा वॉमिटिंग सुरू आहे, त्यावेळेस ORS प्रिस्क्राईब केलं जातं डॉक्टरांकडनं. व्हॉट इज दिस ORS? और वाय वॉटर इज मोर इम्पॉर्टंट फॉर अवर बॉडी. जसं फूड इम्पॉर्टंट आहे, एक वेळेस फूड थोडं कमी मिळालं, उशिरा मिळालं बॉडीला तरी चालतं, पण विदाऊट वॉटर वी कॅनॉट सर्वाईव्ह. त्याचं रिझन असं आहे की आपल्या बॉडीच्या पूर्ण वेटच्या टोटल 65 ते 70% 65 to 75% is there water in our body आणि each cell has 70% water weight by weight of the body. त्याच्यातलाही ब्लड प्लाझ्मा कंटेन्स 90% water. So for proper functioning of all cells and body, even त्याच्यातलं थोडं जरी 5% जरी वॉटर कमी झालं तरी आपली बॉडीचे फंक्शन पूर्ण डिस्टर्ब होतात. सो आपल्याला ORS मीन्स ओरल रिहायड्रेटिंग सोल्युशन
मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो जलसंजीवनी. काय असते ही जलसंजीवनी? तर मीठ, साखर आणि पाणी याचं द्रावण जे केलं जातं त्याला ORS म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने विटॅमिन्स पण आपल्या बॉडीला तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. आणि शेवटचा पार्ट म्हणजे फायबर्स. फायबर्स हे कुठं मिळतात आपल्याला? लिफी व्हेजिटेबल्स, पालेभाज्या, फ्रूट्स, सिरियल्स, तृणधान्य हे सगळे इसेन्शियल न्यूट्रियंट्स आहेत. फायबर्सला आपण मराठीमध्ये तंतुमय पदार्थ म्हणतो. पालेभाज्या, हिरव्या पालेभाज्या, सगळे आपले सॅलड्स, काकडी, गाजर, बीट, मुळा याच्यातून आपल्याला फायबर्स मिळतात. फायबर्स हे ॲक्च्युली काही हेल्प करत नाही डायजेशनमध्ये, बट हे इजेशनला म्हणजे नको असलेले जे अनवॉन्टेड पदार्थ आहेत, अनडायजेस्टेड मॅटर जे आहेत ते बाहेर फेकायला मदत करतात आपल्या बॉडीला. असा हा फायबरचा महत्त्वाचा रोल आहे आपल्या बॉडीमध्ये. तर आपण आपल्या बॉडीला लागणारे न्यूट्रियंट्स बघितले, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, लिपिड्स, नंतर विटॅमिन्स आणि लास्ट इज फायबर्स. सेल डिव्हिजन इन मराठी इट इज पेशी विभाजन. पेशी विभाजनाने बॉडीची आपल्या वाढ होत असते, ग्रोथ होत असते. प्लांट्समध्ये त्याचे जे सगळे पार्ट्स असतात, स्टेम्स, लीव्ज किंवा फ्रूट्स, असे सोमॅटिक पार्ट जे असतात ते सगळे त्याचे वाढत असतात. तर सेल डिव्हिजनमुळे आपल्या बॉडीची इन ऑल टोटल ग्रोथ असते. याच्यामध्ये 2 टाईप्स आहेत सेल डिव्हिजनमध्ये. फर्स्ट इज मायटोसिस अँड सेकंड इज मिओसिस. मराठीमध्ये मायटोसिसला सूत्री पेशी विभाजन म्हणतात आणि मिओसिसला अर्धसूत्री विभाजन म्हणतात. या दोन्ही टाईपला सेल डिव्हिजनला स्टडी करायच्या आधी तुम्हाला एक 4-5 बेसिक वर्ड्स माहिती पाहिजेत की जे आधी झालेले आहेत. एक इथे सेल मी ड्रॉ केलेला आहे. तुम्हाला माहिती आहे की क्रोमोसोम्स, क्रोमॅटिड्स हे सगळे न्यूक्लियसच्या आतमध्ये असतात. ही सेल डिव्हिजन ही इनसाइड सेल, इनसाइड न्यूक्लियस होत असते. तर एक सेल काढलाय समजा आणि आतमध्ये थ्रेड लाईक क्रोमॅटिड्स आहेत, असे नुसते विरळ धागे असतात, सिंपल पातळ, त्याला म्हणायचं थ्रेड लाईक क्रोमॅटिड्स. हे ज्या वेळेस सिंगल फॉर्ममध्ये एक्झिस्ट असतात देन इट इज कॉल्ड ॲज हॅप्लॉइड सेल अँड इट इज डिनोटेड बाय सिंगल N. सो इट इज कॉल्ड ॲज सिंगल सेट ऑफ क्रोमोसोम. नेक्स्ट जी टर्म आहे डिप्लॉइड. कशाला डिप्लॉइड म्हणायचं? की ज्याच्यामध्ये 2 सेट्स ऑफ क्रोमोसोम्स असतात. इथे जे थ्रेड लाईक क्रोमॅटिड्स मी दाखवले होते ते एकमेकांमध्ये गुंतून एक क्रोमोसोम तयार झाला, असे 2 सेट आहेत इथे. सो इट इज कॉल्ड ॲज डिप्लॉइड सेट ऑफ क्रोमोसोम अँड इट इज डिनोटेड बाय 2N लेटर. नेक्स्ट, आणखी सेल डिव्हिजन स्टडी करायच्या आधी जे महत्त्वाची टर्म आहे सेंट्रिओल्स, क्रोमॅटिन किंवा क्रोमोसोम्स हे कसे तयार होतात हे इन शॉर्ट ब्रीफमध्ये बघूया. ही जर समजा एक सेल आहे तर त्याच्यामध्ये वरच्या साईडला हे सेंट्रिओल्स दाखवले. सेंट्रिओल्स हे स्पिंडल फायबरला धरून ठेवायचं काम करतात की ज्याच्यामुळे क्रोमोसोम्सला पाहिजे तिथे लोकेट होता येतं आतमध्ये. आणि ह्या क्रोमॅटिनचा गुंता आहे, धाग्यांचा गुंता. जसा आपण एखादा गुंत काय म्हणतात, लोकरीच्या धाग्यांचा बंडल एकमेकांमध्ये गुंतला की जसा गुंता तयार होतो तसा हा क्रोमॅटिनचा गुंता आहे. ज्या वेळेस हे थ्रेड लाईक क्रोमॅटिन एकमेकांमध्ये गुंतायला लागतात आणि त्याच्यामुळे क्रोमोसोम तयार होतो. क्रोमोसोमचं स्ट्रक्चर हे 9वी मध्ये तुम्हाला झालेलं आहे असं की वर 2 लोब आहेत, खाली 2 लोब आहेत, बरोबर सेंटरला एक पॉइंट असतो. दॅट सेंटर इज कॉल्ड ॲज सेंट्रोमर. सेंट्रोमर. तर हा अशा पद्धतीचा क्रोमोसोम या क्रोमॅटिन फायबरपासून, क्रोमॅटिनच्या धाग्यांपासून हा तयार होतो. सो दिस इज क्रोमोसोम. ज्या वेळेस क्रोमोसोममध्ये मधला सेंट्रोमर ही ॲक्च्युली गाठ हे समजायची, मधली सेंट्रोमर हा स्वतःची गाठ सोडतो तेव्हा हे स्पिंडल लाईक जे शेप आहेत ते सुट्टे होतात आणि सुट्टे होऊन ते सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणून तयार होतात. पेअरमध्ये असतात हे क्रोमॅटिड्स. आता मायटोसिस पहिल्यांदा बघूया आपण. मायटोसिसच्या 2 स्टेप्स आहेत. मायटोसिस हे ऑलवेज ऑकर्स इन सोमॅटिक अँड स्टेम सेल्स. सोमॅटिक म्हणजे ज्या बॉडी पार्ट्स जे असतात त्याच्यामधले सेल्स आहेत ते सोमॅटिक सेल्स, आणि स्टेम सेल्स म्हणजे ज्या बर्थच्या वेळी जे त्या, फॉर एक्झाम्पल जेव्हा बेबी जन्माला येतं त्यावेळेस त्याची जी नाळ असते त्या नाळेमध्ये जे सेल्स असतात त्याला आपण स्टेम सेल्स म्हणतो.
आणि बाय प्रिझर्विंग स्टेम सेल्स यू कॅन फाईट अगेन्स्ट एनी टाईप ऑफ डिसीज इन फ्युचर फॉर दॅट पर्सन. हे प्रिझर्व करता येतात, ह्याची बँक असते स्टेम सेल्स प्रिझर्व बँक. म्हणून हे स्टेम सेल्स इम्पॉर्टंट असतात. आता मायटोसिस हे 2 स्टेप्समध्ये होतं. फर्स्ट स्टेप इज कॅरिओकायनेसिस. कॅरिओ मीन्स न्यूक्लियस. कॅरिओ हा लॅटिन वर्ड आहे आणि कायनेसिस मीन्स डिव्हिजन. सो न्यूक्लियसची डिव्हिजन जी होते दॅट इज कॉल्ड एज कॅरिओकायनेसिस. इन मराठी इट इज प्रकाल विभाजन. याच्यामध्ये फक्त न्यूक्लियर डिव्हिजन होते की न्यूक्लियसच्या आतले जे कंटेंट आहे तेवढेच डिवाइड होतात. आणि सेकंड स्टेप इज सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस, सायटो मीन्स इनसाइड सेल जे काही द्रव्य आहे, मॅटर आहे, सायटोप्लाझम आहे त्याचं डिव्हिजन होणं इट इज कॉल्ड सायटोकायनेसिस. इन मराठी परिकल विभाजन. याच्यामध्ये फक्त आतलं सायटोप्लाझम डिवाइड होतं. these are the 2 steps. Now we will see karyokinesis and cytokinesis. Karyokinesis takes place in 4 steps. First is prophase, पूर्वावस्था. Second is metaphase, मध्यावस्था. Third is anaphase, पश्चावस्था. And fourth one is telophase, अंत्यावस्था. शॉर्ट ओव्हरव्ह्यू जर याचा दाखवायचा झाला तर न्यूक्लियर डिव्हिजन हे असं दाखवता येतं की सेल ओरिजिनल, मध्ये त्याला फरो और नॉच तयार होतो, न्यूक्लियस ताणला जातो दोन्ही साईडला, मध्ये तो नॉच एकदम डीपन होतो, खोल होतो आणि नंतर जवळजवळ तो तुटतो आणि 2 सेपरेट डॉटर सेल्स तयार होतात, 2 न्यूक्लियस डिवाइड होतात. आणि सेकंड हे जे सायटोकायनेसिस आहे हे शॉर्टमध्ये ओव्हरव्ह्यू दाखवायचं असेल तर न्यूक्लियस दोन्हीकडे विभागला जाऊन सेपरेट 2 सेल्सला मिळतो आणि सायटोप्लाझम आतलं इक्वली जवळजवळ डिवाइड होतं आणि दोन्हींना मिळतं आणि सायटोप्लाझमिक डिव्हिजन ही अशा पद्धतीने शॉर्ट ओव्हरव्ह्यूने दाखवता येते. आता फर्स्ट प्रोफेज आपण बघूया. प्रोफेज म्हणजे काय? पूर्वावस्था. इथे बघा मी तुम्हाला दाखवते सेंट्रिओल्स दाखवले ते ब्ल्यू कलरचे आणि हा जो काय आहे तुटक रेषेने दाखवलेला तो न्यूक्लियस आहे आणि आतमध्ये क्रोमोसोम्स आहे. इन प्रोफेज व्हॉट हॅपन्स? कंडेन्सेशन ऑफ थिन थ्रेड लाईक क्रोमोसोम स्टार्ट्स. कंडेन्सेशन म्हणजे घट्टपणा येणं किंवा जे आधी इनव्हिजिबल असतात ते व्हिजिबल फॉर्ममध्ये येणं त्याला आपण कंडेन्सेशन म्हणतो. तर कंडेन्सेशन याच्यामध्ये स्टार्ट होतं. देन दे स्टार्ट टू अपियर अलॉंग विथ देअर पेअर्स ऑफ सिस्टर क्रोमॅटिड्स. त्यांच्या पेअरिंगमध्ये ते दिसायला लागतात की जे आधी सुट्टी असतात. नेक्स्ट सेंट्रिओल्स डुप्लिकेट अँड ईच सेंट्रिओल मूव्स टू अपोजिट पोल्स ऑफ द सेल्स. सेंट्रिओल्स 2 असतात, हे मूव्ह व्हायला लागतात, अपोजिट पोल्सला जायला लागतात प्रोफेजमध्ये. नेक्स्ट आता आहे तुमची इथे मेटाफेज म्हणजे मध्यावस्था. याच्यामध्ये काय होतं? न्यूक्लियर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसॅपियर्स. हे जे काही मेम्ब्रेन इथं ब्रेक व्हायला लागलं होतं ते याच्यामध्ये पूर्णपणे नाहीसं होऊन जातं. नेक्स्ट क्रोमोसोम्स कम्प्लीट देअर कंडेन्सेशन अँड बिकम क्लिअरली विजिबल. याच्यामध्ये क्रोमोसोम्स क्लिअरली विजिबल झालेत. नेक्स्ट ऑल क्रोमोसोम्स आर अरेंज पॅरलल टू इक्विटोरियल प्लेन. हे क्रोमोसोम जे आहेत 4 इथे दाखवलेत हे स्वतःला आडव्या पद्धतीने इक्विटोरियल पद्धतीने स्वतःला अरेंज करतात आणि हे एकमेकांना पॅरलल आहेत, समांतर आहेत. बघा आणखी काय होतं याच्यामध्ये? स्पेशल टाइप ऑफ फ्लेक्झिबल प्रोटीन फायबर दॅट इज स्पिंडल फायबर्स आर फॉर्म बिटवीन सेंट्रोमर्स. हे जे धागे दिसत आहेत पिवळ्या कलरचे हे 2 सेंट्रिओल्सच्या मध्ये आणि इन बिटवीन मध्ये तुमचे क्रोमोसोम्स पॅरलल पद्धतीने बांधले गेलेत. अशा पद्धतीने हे प्रोटीन फायबर्स दॅट इज स्पिंडल फायबर्स तयार होतात. 1 2 3 4 क्रोमोसोम्स आहेत. 2 पोलला अपोजिट पोलला सेंट्रिओल्स अरेंज झालेत आणि या सेंट्रिओलला आणि क्रोमोसोमला बांधून ठेवायचं काम या स्पिंडल फायबर्सनी केलेलं आहे. नाव थर्ड वन इज ॲनाफेज. ॲनाफेजमध्ये काय होतं? सेंट्रोमर्स स्प्लिट अँड देअर बाय sister chromatids of each chromosome separate and they are pulled apart in opposite direction with the help of spindle fibers. स्पिंडल फायबर जे इथं तयार झालेत यांच्या मदतीने हे सेंट्रोमर्स दोन्ही साईडला ताणले जातात, पुल्ड अपार्ट, एकमेकांपासून लांब जाणे. त्यामुळं इथे क्रोमोसोम्स इथं
सेंट्रोमरच्या मध्ये मधला जो गाठ असते मधली तिथं तुटला आणि निम्मा भाग इकडे अशा पद्धतीने हे ताणले गेले. स्पिंडल फायबरचं काम काय असतं याच्यामध्ये की क्रोमोसोम्सला धरून ठेवणं, टुवर्ड सेंट्रिओल तुटू न देणं, मध्ये इथे गॅप पडण्यापेक्षा याला आपण फरो किंवा एक खाच तयार होते, नॉच तयार होतो या पद्धतीमध्ये. आणखी काय होतं याच्यामध्ये, सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटिड्स आर कॉल्ड ॲज डॉटर क्रोमोसोम्स. हे जे सेपरेट झालेले आहेत क्रोमॅटिड्स त्यांना डॉटर क्रोमोसोम्स म्हणायचं. आणखी काय होतं, इन दिस वे ईच सेट ऑफ क्रोमोसोम रीच ॲट टू अपोजिट पोल्स ऑफ सेल्स. हा एक पोल आहे आणि हा एक पोल आहे, अपोजिट पोल्स आहेत. या दोन्ही अपोजिट पोल्सला ते सेट ऑफ क्रोमोसोम्स पोचले. किती आहेत, हा आणि एकत्र हा धरला तर हा एक आणि हा एक म्हणजे 2 सेट्स. इथे पण तसंच 2 सेट्स. लास्ट फेज इज टिलोफेज. टिलोफेजमध्ये काय होतंय, the chromosomes which have reached at opposite poles of the cell now start to decondense, due to which they again became thread-like thin and invisible. याच्यामध्ये आता परत ते अदृश्य व्हायला लागलेत, क्रोमोसोम सुट्टे झालेत, फिक्के झालेत. न्यूक्लियर मेम्ब्रेन इज फॉर्म अराउंड ईच सेट ऑफ क्रोमोसोम. प्रत्येक क्रोमोसोमच्या भोवती हे मेम्ब्रेन आता इथे तयार झाले. 2 डॉटर न्यूक्लिया आर फॉर्म. 2 सेपरेट न्यूक्लियाय तयार झाले. म्हणजेच याचा अर्थ आपण असं म्हणायला काही हरकत नाही की सेंट्रिओलचं काम न्यूक्लियस फॉर्मेशन करण्यामध्ये त्याचा सहभाग असतो. न्यूक्लियस ऑल्सो अपियर्स इन ईच डॉटर न्यूक्लियस. स्पिंडल फायबर्स कम्प्लिटली डिसअपियर्स. हे जे फायबर्स होते या स्टेजला, ॲनाफेजला किंवा तिथे पण मेटाफेजला, ते याच्यामध्ये पूर्णपणे नाहीसे झाले. अशा ह्या 4 फेजेसमध्ये कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लिअर डिव्हिजन होत असतं. हे 4 फेजेस कॅरिओकायनेसिसचे झाले. आणि लास्ट जे आहे की आतलं सायटोप्लाझम, दॅट इज सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिसमध्ये सिम्पल आहे, दोन्ही इक्वली डिवाइड होतात, न्यूक्लियस, सायटोप्लाझमिक मॅटर आणि हे थ्रेड लाईक जे क्रोमॅटिन आहेत ते सुद्धा इक्वली डिवाइड होतात. आणि 2 न्यू डॉटर सेल्स विच आर डिप्लॉइड, दॅट इज 2N आर formed. Now we will see meiosis. Meiosis process occurs in germ cells or gametes. Germ cells are present in reproductive system. याच्यासाठी एक टर्म महत्त्वाची आहे, होमोलोगस क्रोमोसोम्स. होमो मीन्स सेम टाईपचे क्रोमोसोम्स ज्याचं कंटेंट सेम आहे, सेम लेंथ, सेंट्रोमर्स पोझिशन सेम असते, सेम जेनेटिक सिक्वेन्स असतो, त्याला म्हणतात होमोलोगस क्रोमोसोम्स. हे पेअरमध्ये असतात, 1 इनहेरिटेड फ्रॉम मदर अँड 1 इनहेरिटेड फ्रॉम फादर. एक वडिलांकडनं आणि एक आईकडनं आलेला असतो, दॅट इज कॉल्ड होमोलोगस क्रोमोसोम्स. मियोसिस हे 2 स्टेजेसमध्ये होतं, मियोसिस 1 अँड मियोसिस 2. मियोसिस 1च्या ह्या फेजेस आहेत खाली, प्रोफेज 1, मेटाफेज 1, ॲनाफेज 1 अँड टिलोफेज 1. या प्रोफेज 1च्या सुद्धा परत 5 स्टेजेस आहेत. तुम्ही तुमचं पेज नंबर 19 वर डायग्राम नंबर 2.8 मियोसिस पार्ट 1 याच्यामध्ये बघू शकता. त्याच्यामध्ये 1 नंबरची जी डायग्राम आहे, 1 नंबर लिहिलेला आहे बघा 2.8 मध्ये, दॅट इज कॉल्ड लेप्टोटीन. या लेप्टोटीनमध्ये कंडेन्सेशन होतं क्रोमॅटिनचं आणि ते थिक होतात. नंतर 2 नंबर जो घातलाय डायग्रामला त्याचं नाव आहे झायगोटीन. झायगोटीनमध्ये मियोसिस ऑकर्स इन 2 स्टेजेस, मियोसिस 1 अँड मियोसिस 2. आणि मियोसिस 1च्या परत 1, 2, 3, 4 या 4 फेजेस आहेत, प्रोफेज 1, मेटाफेज 1, ॲनाफेज 1 अँड टिलोफेज 1. या प्रोफेज 1च्या सुद्धा परत सब स्टेप्स आहेत, त्या म्हणजे या प्रोफेज 1च्या ह्या 5 स्टेजेस. पहिली आहे लेप्टोटीन, झायगोटीन, पॅकेटीन, डिप्लोटीन अँड डायकायनेसिस. या फेजेसच्या सगळ्या डायग्राम तुमच्या पेज नंबर 19 वर आहेत. 19 वर तुमची फिगर नंबर 2.8 मियोसिस पार्ट 1 बघा. पहिली आहे लेप्टोटीन 1 नंबरची डायग्राम बघा. त्याच्यामध्ये काय होतं, लेप्टोटीनमध्ये कंडेन्सेशन ऑफ क्रोमॅटिन फायबर्स होतं आणि ते थिक होतात. 2 नंबर का आहे झायगोटीनमध्ये काय होतंय, होमोलोगस क्रोमोसोम्स लाईन अप विथ पेअर, जोड्यांमध्ये ते स्वतःला अरेंज करतात. तिसरी आहे पॅचेटीन 3 नंबरची डायग्राम बघा. त्याच्यामध्ये काय होतंय, रिकॉम्बिनेशन होतंय त्या होमोलोगस क्रोमोसोम्सचं.
चौथी स्टेज आहे डिप्लोटीन. 4 नंबरची डायग्राम बघा 2.8 मध्ये. डिप्लोटीन मध्ये काय होतंय? रिपल्शन और क्रॉसिंग ओव्हर ऑफ क्रोमोसोम्स. एकमेकांपासून ते लांब जात आहेत आणि त्यांचे पेअर्स तयार झालेत. 5वी स्टेज आहे डायकायनेसिस. 5 नंबरची डायग्राम बघा 2.8 मध्ये. डायकायनेसिस मध्ये काय होतंय? सेपरेशन ऑफ क्रोमोसोम्स आणि दोन्ही क्रोमोसोम्स अपोजिट पोल्सला मूव्ह होण्याच्या तयारीत आहेत. आणि याच्यानंतर फायनली तुम्हाला जी 5 नंबरची डायग्राम आहे त्याच्यामध्ये 4 क्रोमोसोम्स मिळालेत, म्हणजे 2 सेट्स ऑफ क्रोमोसोम्स. याच्यानंतर पुढची स्टेज आहे मेटाफेज 1. तिथेच परत बघा 2.8 फिगर नंबर 2.8 मध्ये मेटाफेज 1. त्याच्यामध्ये काय झालंय? क्रॉसिंग ओव्हर अलॉंग इक्विटोरियल प्लेन. समांतर पातळीमध्ये क्रॉसिंग ओव्हर झाले क्रोमोसोम्सचं. नेक्स्ट फेज आहे तुमची ॲनाफेज 1. तिथेच आहे पुढे डायग्राम 2.8 मध्ये. ॲनाफेज 1 मध्ये काय झालंय? होमोलोगस क्रोमोसोम्स आर सेपरेटेड. यांचं सेपरेशन झालं आणि ते पुल्ड एकमेकांपासून लांब ताणले गेले, ओढले गेले, पुल्ड बाय स्पिंडल फायबर्स, जे धागे होते त्याला जोडलेले त्याच्या मदतीने. आणि लास्ट याच्यामधली आहे टिलोफेज 1. तिथे दाखवली 2.8 मध्ये. टिलोफेज 1 मध्ये न्यूक्लियाय बिगिन टू रिफॉर्म अँड 2 न्यू डॉटर न्यूक्लियाय आर फॉर्म. दिसत आहेत तिथे स्पष्ट की 2 डॉटर न्यूक्लिया तयार झालेले आहेत. ही झाली तुमची मिओसिस 1 फक्त. आता तुमची जी मिओसिस 2 स्टेज आहे त्याच्यामध्ये पण परत 4 फेजेस आहेत. प्रोफेज 2, मेटाफेज 2, ॲनाफेज 2 अँड टिलोफेज 2. या आपण बघूया. याची डायग्राम परत पेज नंबर 19 वर फिगर नंबर 2.9 आहे बघा. फिगर नंबर 2.9 प्रोफेज 2 मध्ये बघूया. ही प्रोफेज 2 मध्ये काय डायग्राम मध्ये बघा, कंडेन्सेशन होते, थिक होत आहेत, स्पिंडल फायबर्स बिगिन टू फॉर्म. मेटाफेज 2 मध्ये बघा 2.9 डायग्राम मध्ये मेटाफेज 2 मध्ये बघा क्रोमोसोम्स लाईन अप इन इक्विटोरियल प्लेन. तिसरी ॲनाफेज 2 मध्ये काय होते? क्रोमॅटिड्स आर पुल्ड बाय स्पिंडल फायबर्स. आणि टिलोफेज 2 मध्ये परत न्यूक्लिय बिगिन टू रिफॉर्म अँड सेल स्टार्स टू डिवाइड इंटू 4 डॉटर सेल्स अँड दीज आर हॅप्लॉइड सेल्स. या टिलोफेज मध्ये जे तयार झालेत ते हॅप्लॉइड तयार झाले. आणि मिओसिस पार्ट 1 मध्ये जे होते टिलोफेज मध्ये ते डिप्लॉइड होते. हा फरक आहे या पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये. तर अशा पद्धतीने आपण मिओसिस, मायटोसिस हे पार्ट बघितले आणि याचा अभ्यास केला.